सिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर या शाळेत चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या शाळेतील स्टाफ रूमचा दरवाजा फोडला आणि 4 संगणक, मॉनिटर व 2 प्रिंटर तसेच 10,000 रुपये रक्कम, जी रक्कम विद्यार्थी कल्याण निधीची होती, त्या पेटीलाच पळून नेले आहे। एकूण 48,500 रुपयांचा डल्ला या चोरट्यांनी मारला आहे। चोरी करताना चोरट्यांनी शाळेतील स्टाफ रूम व मुख्याध्यापक कक्षात मसाल्याची पूड टाकण्याचाही प्रयत्न केला। पेंडूर या परिसराचे मुख्याध्यापक सुरेश तावडे हे आज सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असता शाळेच्या परिसरात फिरताना सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांना शाळेच्या स्टाफ रूमचा दरवाजा उघडा असलेला दिसले। शाळेत धाव घेतली व पाहणी केली असता दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केल्याचे उघड झाले। या संदर्भात मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोळे आणि इतर कर्मचारी तपास करीत आहेत। याबाबत बोलताना मुख्याध्यापक सुरेश कृष्ण तावडे यांनी पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती दिली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।